नमस्कार. आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावं यासाठी सुरू केलेली मराठा जनजागृती शांतता यात्रा नांदेडमध्ये पोहोचली. नांदेडलाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद मनोज जरांगे यांना मिळाला. येथेही त्यांनी सरकार आरक्षणाला विरोध करणाऱ्या मंडळीवर जोरदार टोलीबाजी केली आणि त्यांच्यासमोर त्यांचं भाषण ऐकणाऱ्या मराठा बांधवांना ती पटली आणि मग सर्व मराठा बांधवांनी मनोज जरांगे यांचाच जय जयकार करण्यास सुरुवात केली. मनोज जरांगे यांनी गेले हिंगोली असो, परभणी आणि आज नांदेडमध्ये पण आपण मराठा आरक्षणासाठी लढा देत आहोत. ओबीसीतल्या इतर कुठल्या जाती जमातीवर अन्याय होऊ नये ही आपल्या सर्वांची प्रामाणिक भूमिका आहे. तरीही जर कोणी याच्यात विघ्न आणत असेल तर आपणही येत्या विधानसभेत 288 उमेदवार उभा करायचे आणि एकेकाला वेचून पाडायचे असं त्यांनी आज मराठा बांधवांना आव्हान केलं. आपल्या या प्रक्रियेत जे कोणी आडवे आले होते त्यांना आपण योग्य वेळी योग्य ती त्यांची जागा दाखवून दिलेली आहे असंही ती यावेळी म्हणाली. जरांगेचं हे जे ते बोलतात ते पोटतिडकीनं बोलतात असं सर्व मराठा बांधवांना वाटतं आणि त्यामुळंच जेथे जाईल तेथे गर्दीचा अगदी महापूर त्यांच्या कार्यक्रमाला जमलेला असतो आणि सर्वजण एक दिलानं, एक निष्ठेनं, एकोप्यानं हा लढा असा पुढं चालत ठेवूत आणि आपला हक्क आपण मिळवूच अशी सर्वांची भूमिका असते. असंच यावरून सर्व दिसून येत आहे. कालपासून मुंबई, कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे आणि मुंबई शहरात आणि वर नाशिकच्या इगतपुरीच्या पट्ट्यापर्यंत अगदी धो पाऊस पडत आहे आणि त्यामुळं जनजीवन पूर्ण विस्कळीत झाल्याचं आपण पाहत आहोत. इकडं कोकणातील मुसळधार पावसामुळं मुंबई गोवा हा महामार्ग अनेक काळापर्यंत बंदच पडलेला आहे. वर कोल्हापूरहून कोकणात उतरणारेही बरेच रस्ते बंद आहेत. तर मुंबईची जी जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते ती लोकल सेवाही अगदी संथ गतीनं चालू आहे. अनेक ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्यामुळं लोकल अगदी दोन स्टेशनच्या मध्येच थांबलेल्याही पाहावयास मिळत आहे. हीच बाब दुरून येणाऱ्या रेल्वेंची पण आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस जी की कोल्हापूरहून मुंबईला येते ती अंबरनाथच्या इथं जवळपास 5 तास अडकून पडली होती. तर इकडं इगतपुरी नाशिककडे जाणारा रेल्वे मार्गही असाच आहे. कारण त्या रेल्वे ट्रॅकवर गाळ पाणी साठल्यामुळं रेल्वे संथ गतीनं किंवा बंदच आहे. यावरून हे झालं मुंबई, कोकण, ठाणे, नाशिकचं चित्र. इकडं विदर्भातही असाच पाऊस कोसळत आहे आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात पण मुसळधार पावसानं गेले 2 दिवस हजेरीच लावलेली आहे. त्यामुळं साहजिकच जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. मग हे परत पूर्ववत यायला 1-2 दिवस लागतील, हेही तेवढंच खरं. पण पाऊसही पाहिजेच असतो त्यामुळं त्याकडं अनेकांनी कानाडोळा करत चला 1-2 दिवसात हे चालत राहील. पुढं अजून
आहे तसंच वातावरण राहील असं. या पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातही पाणीसाठा वाढेल. ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी या शहरांनाही पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात पाणीसाठा वाढेल आणि पाणी टंचाई लागलीच अकरा तोंड करून आपल्या तेथील जनतेसमोर उभा राहणार नाही, हेही तेवढंच खरं. आता आज नांदेडचा मराठा जनजागृती शांतता यात्रा संपवून उद्या मनोज जरांगे पाटील हे लातूर शहरात दाखल होतील. तेथेही त्यांना असाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असंच एकंदरीत वातावरण आहे. आणि उद्या ते काय बोलतात याकडेही सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. बघूया आता उद्या काय घडतंय ते. इकडं विधान परिषदेत ज्या 11 जागा निवडून द्यावायच्या आहेत आणि त्यासाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत, तिथं प्रत्येक पक्षाची आपल्या उमेदवाराला मत मिळावं यासाठी जी धावपळ चालू आहे तेही आपण पाहतच आहोत. ते 12 जुलैला ज्यावेळेस प्रत्यक्ष मतदान होईल आणि त्यानंतर त्याच दिवशी मतमोजणी होईल, तेव्हा या 12 पैकी कोण 11 जण विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून जातील हे आपल्या समोर येईल. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.